मला पण ऐकलं की धोंडोबाच्या समोर धोंडोबाची बायको येऊन विवस्त्र होते आणि खालच्या जाग्यावर आणि वर डोक्यावर स्वतःच्या हातानेच चाकू मारून घेते. ही एका विधीमधली प्रक्रिया होती आणि जेव्हा धोंडोबाची बायको असं काही करत होती त्यावेळेस तिला अजिबात समजत नव्हतं की ती नेमकी करायली तरी काय, कारण की ती पूर्णपणे वशीकरणामोती होती. आता धोंडोबा जे होता तो त्याच्या मित्राला घेऊन आपल्या घरामध्ये एक अशी पूजा करू लागला की ती जी पूजा आहे ती पूजा केल्याच्या नंतर धोंडोबा यशस्वी होणार, म्हणजे पैसा येणार, परिस्थिती सुधारणार, अशा पद्धतीची ती पूजा होती. तर त्या पूजेमध्ये जे धोंडोबाचा मित्र आहे त्याने पूर्णपणे धोंडोबाच्या बायकोवर वशीकरण केलं होतं आणि त्याच्या मनाने त्याच्या बायकोला असल्या प्रकारचं हे करायला लावलं होतं. मेन जागेवरचं थोडंसं कापणं आणि वर डोक्यावरचं कापणं आणि दोन्ही जागेवरचं जे ब्लड आहे ते एका भावल्यावर टाकणं. तर ही यांची पहिली विधी होती आणि पहिली पूजा होती. आता याच्यानंतर 10 दिवसाला अजून एक पूजा होती, पण जी 10 दिवसाची पूजा होती ती फार डिफिकल्ट आणि फार वेगळी होती. आता जेव्हा ही पूजा झाली त्यावेळेस धोंडोबाचा मित्र आणि धोंडोबा ती रूम लावतात आणि रूमच्या बाहेर येतात आणि त्या किचन रूममध्ये झोपी जातात. जेव्हा सकाळ होते, सकाळी उठल्याच्या नंतर जी धोंडोबाची बायको आहे ती थोडी अस्वस्थ दिसायला लागली, अस्वस्थ वाटायला लागली. तिच्या अंगाला झालेल्या जखमा त्या तिला त्रास द्यायला लागल्या. तर धोंडोबाने तिला समजवण्याचा प्रयत्न केला की असं नाही, असं 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 म्हणजे आपण जे काही करतोय ते आपल्यासाठी करतोय, तू निवांत राहा, तुला काही प्रॉब्लेम होणार नाही म्हणून. मग ती धोंडोबाच्या बोलण्यामध्ये मध्ये हो करून ऐकलं तिनं. आता त्याच्या बायकोनं त्याला विचारलं की माझ्यासोबत नेमकं झालं काय ते मला सांगा. मग धोंडोबाने तिला सांगितलं की बाबा तुझ्यासोबत असं असं झालं होतं, आम्ही पूजा करत होतो, तू आपोआप उठली, आमच्याकडं आली, पूर्ण विवस्त्र झाली आणि स्वतःच्या हातानेच तू चाकू घेतलास आणि तुझ्या हातानेच तू तुझ्या शरीरावर वरखंड्या मारल्यास. ती म्हणते की असं कसं शक्य आहे, मग मला कसं समजलं नाही. धोंडोबा म्हणतो अगं हेच तर, आता मला या गोष्टींवर विश्वास होता का, जादूटोण्यावर नाही ना, पण माझ्यासमोर जेव्हा या सगळ्या गोष्टी झाल्या त्यावेळेस मला विश्वास पटला. पहिले तर राग आला मला की तू तुझे सगळे कपडे काढलेस दुसऱ्या परपुरुषासमोर, पण नंतर विचार आला की यार तू तुझ्या हातानं तुझ्या शरीरावर चाकू मारून घेतलाय, म्हणून मी गप्प राहिलो. आता आपल्याला यशस्वी होण्यापासून, आपल्यापाशी पैसा येण्यापासून कोणीही आपल्याला ताडवं येणार नाही, असं धोंडोबा तिला बोलायला लागला. तिला पटवून दिलं धोंडोबाने की हे केल्याच्या नंतर सगळं काय आपलं ठीक होईल. आता जी धोंडोबाची बायको होती तिला सगळं काही भरोसा होता या सगळ्या गोष्टींवर की जादूटोणा, भूतपिशाच, करणी, ब्लॅक मॅजिक जे काही असतात ना या गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टींवर तिचा विश्वास होता, कारण की ती या गोष्टींना म्हणजे अनुभवायची. तर यावेळी जेव्हा तिच्यासोबत असं घडलं त्यावेळेस तीही म्हणले की हां अशा गोष्टी असतात आणि मी तुम्हाला म्हणायचे ऑलरेडी की या अशा गोष्टी असतात, तुम्ही एखाद्या महाराजाला दाखवा तर तुम्ही माझं ऐकायचे नाही. त्यावर धोंडोबा म्हणला की अगं बघ ना, मग मित्रच झाला ना माझा, तो माझ्या मित्रानेच केला ना असं काही. आता बघ ही पूजा झाली, याच्यानंतर 10 दिवसाच्या नंतर अजून एक पूजा आहे. ती पूजा कंप्लीट झाली की मग आपला कोणी हात धरू शकत नाही गावामध्ये, मग आपण या अख्ख्या गावामध्ये श्रीमंत. आता या दोघा जणांना विश्वास पटला, कारण की या सगळ्या गोष्टी यांच्या डोळ्यासमोर झाल्या होत्या. आता धोंडोबाची जी बायको होती तिला काहीच आठवत नव्हतं, नाही तिनं काही केलेलं तिला काही म्हणजे तिला अजिबातच आठवत नव्हतं काही, त्यामुळे तिचाही विश्वास बसला होता. आणि धोंडोबाच्या बायकोला आणि त्याच्या दोन्ही मुलांना त्याने वशीकरणमध्ये आणलं होतं. तर बघता बघता 10 दिवस गेले आणि या मधातल्या 10 दिवसामध्ये यांच्या फॅमिलीमध्ये असं काही व्हायला लागलं की ते असं म्हणजे नोटीस होतं ना माणसाला की काही चांगली गोष्ट व्हायला लागली की काहीतरी संकेत येतात. तशा प्रकारचे संकेत ना यांच्या घरामध्ये येऊ लागले, पैसा येण्याचे, सुख येण्याचे. तर यांना कन्फर्मेशन करू लागले की हां जसे जसे ते दिवस येऊ लागले जवळ त्या पूजेचे, तसं तसं यांच्या मनामध्ये जो कॉन्फिडन्स आहे ना तो फार जास्त प्रमाणामध्ये निर्माण होऊ लागला. आणि यांना पक्क माहिती होतं की आपला कार्यक्रम होणार आणि आपल्याला यशस्वीरित्या आपल्याकडं पैसा येणार, आपली परिस्थिती सुधारणार. आणि अखेरकार तो दिवस आला 10वा, ज्या दिवशी यांना ती पूजा करायची होती. आता या दिवशी एक खास तिथी होती, त्या तिथीमध्ये कितीतरी ग्रह एका लाईनमध्ये आले होते आणि जे शनिग्रह आहे तो दुसऱ्या लाईनमध्ये होता. तर याच्यामध्ये त्यांना रात्री 2:30 वाजता एक पूजा ठेवायची, म्हणजे पूजा पूर्ण रात्रभर चालायची होती, पण 2:30 वाजता एक असा टाईम होता ज्या टायमामध्ये एक काम करायचं होतं आणि ते काम केल्याच्या नंतर मग ही पूर्ण पूजा सफल होणार होती. आता ते फार ब्रुटल काम आहे आणि ते फार भयानक आणि विचित्र काम आहे.
तर पूजेची रात्र आली, पूजेचं सामान आणलं, त्या धोंडोबाचा मित्र आल्याच्यानंतर तो आपल्या मित्राला घेऊन त्या रूममध्ये गेला. रूमचा दरवाजा तेव्हापासून 10 दिवस गेले, या पूजेचा टाईम येईपर्यंत उघडला नव्हता. तर रूमचा दरवाजा उघडला आणि जसा तो रूममध्ये गेला तसं ते 10 दिवस तो जो दिवा होता तो दिवा लागलेला होता. आणि आश्चर्याची गोष्ट अशी होती की त्या दिव्यामध्ये तेल अजिबात नव्हतं, तेल पूर्णपणे उडून गेलं होतं आणि तो दिवा फक्त वातीवर लागलेला होता. आणि ती वातही जास्त जळालेली नव्हती, तेवढीच वात जळालेली होती. बाकी सगळं जे काय आहे तो साचा वगैरे जे काय ते कृत्या वगैरे काढलेले त्या सगळ्या कृत्या सेम टू सेम होत्या. फक्त त्याच्यामध्ये एक कृती बदलली होती आणि ती म्हणजे तो मोठा भावला. जो मोठा भावला होता त्या मोठ्या भावल्यावर जे रक्त हिच्या शरीराचं पडलं होतं धोंडोबाच्या बायकोच्या, ते रक्त पूर्ण त्या भावल्याने शोषून घेतलं होतं. तर ते भावला जो आहे तो पूर्णपणे काळा पडला होता, मुंड्याचा बनवला होता. रक्त गेल्याच्यानंतर तो लाल झाला होता, पण आता तो पूर्णपणे काळा झाला होता. आणि त्या भावल्यामधून शरीराची स्मेल कशी आहे ती घामाची, तशा प्रकारची स्मेल येऊ लागली. आणि त्या रूममध्ये ती स्मेल अशी फिरू लागली. धोंडोबा आतमध्ये जातो, धोंडोबाची बायकोही आतमध्ये जाते, तो जो धोंडोबाचा मित्र आहे तोही आतमध्ये जातो. आता तो जो मित्र आहे तो धोंडोबाच्या बायकोला म्हणतो की बघा वहिनी, तुम्ही आत्ताच येऊ नका, तुमचं काही काम नाही आहे इथं, तुम्ही बाहेर जा आणि लेकरांना खाऊ पिऊ घाला आणि त्यांना झोपी घाला आणि तुम्हीही झोपी जा. आता धोंडोबाची बायको म्हणते मला वशीकरण करण्याचं काही काम नाही, तुम्ही जसं म्हणसाल मी तशी पूजा करते, तर मला इथं राहू द्या, लेकरांना झोपी घालून येते मी, पण मला बघू द्या. आता धोंडोबाचा जो मित्र आहे तो म्हणतो की नाही, तसं जमत नाही, मला तुम्हाला वशीकरण करावंच लागणार आणि ते केल्याशिवाय हे काम होणार नाही. आता धोंडोबाची बायको म्हणली का याच्यात काय, मी निर्वस्त्र होते, काढू का? तिनं त्या समोर ब्लाऊज वगैरे काढला, बघा मी निर्वस्त्र होते, मला काही वाटत नाही, पूजा करायची ना, मी पूजेसाठी काहीही करायला तयार आहे. पण तो म्हणला की नाही, काम अवघड आहे, त्या कारणामुळं तुम्हाला असं जमणार नाही, तुम्ही कपडे घाला आणि बाहेर जा. आता त्याचं असं बोलणं ऐकल्याच्यानंतर धोंडोबाची बायको उठली आणि बाहेर गेली आणि यांनी दरवाजा मधातून बंद केला. आता यांना जेवण द्यायचं तर जेवणही नाही, पाणीही नाही, त्यांची पूजा तिकडे चालू झाली. त्यांचे जे मंत्र उच्चारण आहे ते मंत्र उच्चारण बाहेर ऐकू येऊ लागले. आणि जी धोंडोबाची बायको आहे तिनं स्वयंपाक वगैरे केला, लेकरांना जेव वगैरे घातलं आणि झोपी घातलं आणि ही झोपी गेली. बघता बघता टाईम गेला. टाईम आला तो ज्या टायमाला ही जी मेन पूजा होती ना ती करायची होती. तर जो धोंडोबाचा मित्र आहे तो भावली घेतो, ज्या भावलीच्या मार्फत त्याने त्या धोंडोबाच्या बायकोला वशीकरणमध्ये केलं होतं, ती भावली, आणि तिला तंत्रविद्या करतो आणि दरवाजा उघडतो त्यांच्या रूमचा. तर दरवाजाच्या समोर धोंडोबाची बायको असते. आता ती मधात येते आणि बसते. बसल्याच्या नंतर ती नॉर्मल बसत नाही, ती दोन्हीकडे 2 पाय करून बसते आणि ती तिच्या शरीरावरचा प्रत्येक कपडा काढून बाहेर फेकते. बाहेर फेकल्याच्या नंतर जो चाकू तिने मागच्या वेळेस कापलं होतं तिचं शरीर, तो चाकू घेते आणि तो चाकू घेतल्याच्या नंतर यावेळेस तिची जीभ जी आहे ना, तिच्या जिभीच्या वर ती कट मारते आणि त्याच्यातलं जे रक्त आहे ते रक्त त्या भावल्यावर टाकते, मोठ्या भावल्यावर. आणि ते झाल्याच्या नंतर तो जो चाकू आहे तो ती मेन पार्टमध्ये घालते आणि थोडासा असा वर ढकलते आणि जे मेन पार्टमधून रक्त बाहेर येतं ना ते त्याच्यावर टाकते. आणि ते त्याच्यावर टाकायचं बी कशी होती माहिती आहे, भावला खाली दोन्हीकडे 2 पाय आणि अशी वरून बसणार. कामाख्या देवी पाहिली असेल तुम्ही, ती कशी बसलेली आहे सेम त्या पद्धतीनं धोंडोबाची बायको बसली आणि त्या मेन पार्टमधून थेंब 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 रक्त त्या बाहुलीवर पडायला लागलं आणि इकडं मंत्र उच्चारण चालू झालं. कंप्लिटली अर्धा तास मंत्र उच्चारण होतं. त्या अर्धा तास धोंडोबाची बायको सेम तशी बसलेली होती, पूर्णपणे विवस्त्र. आणि पूजा झाली अर्ध्या तासाच्या नंतर ती उठली, तिकडे गेली आणि झोपी गेल्याच्या नंतर याने ते वशीकरण काढलं, कारण की रक्तस्राव होता चालू. वशीकरण काढल्याच्या नंतर धोंडोबाची जी बायको आहे ती रडायला लागली, कारण की तिला असहनीय त्रास होऊ लागला. इतकी रडायला लागली की तिला बघायचं म्हणजे ते सहनच होत नव्हतं. धोंडोबा तिला घेतो आणि एक वैद होता गावामध्ये, त्या वैदापाशी घेऊन जातो. तिला सांगतो की बाबा थोडी काय प्रॉब्लेम झाली, रक्त बाहेर येते. तर त्याच्याकडून जे विलाज होईल त्यानंतर ते काही विलाज त्याचा केला आणि धोंडोबा ते घरी आल्याच्या नंतर ती पूजा वगैरे तर सगळी नॉर्मल झाली होती. आणि तो जो धोंडोबाचा मित्र होता तो अलीकडच्या रूममध्ये येऊन झोपी गेला होता आणि त्याने ते सगळं सामान आपल्या पोटलीमध्ये घेऊन तो तिथं बसला होता. मग आता जी धोंडोबाची बायको आहे ती दवाखान्यामधून आली जाऊन वैदापासून आणि झोपी गेल्याच्या नंतर धोंडोबा मधल्या रूममध्ये गेला, त्याच्या मित्रापाशी जाऊन बसला. त्याच्या मित्राला म्हणलं झालं सगळं? तो म्हणला की हां झालं सगळं, आता फक्त एक काम, आता याच्यानंतर तुझ्या बायकोला दुसऱ्यासोबत कुणासोबत तरी संबंध बनवावे लागतील. आता धोंडोबा म्हणला की असं हे काय आहे यार आता? तो म्हणला की नाही, हे एक आखरी स्टेप आहे आणि ही स्टेप झाल्याच्या नंतर तुझं सगळं बदलून जाईल.
आता धोंडबा म्हणला की आता असं कसं, म्हणजे नंतर आता तिची तब्येत खराब आहे. तो म्हणला की नाही, तब्येतीचं काही घेणं देणं नाही, याच टायमामध्ये तिला संबंध बनवावे लागतील दुसऱ्यासोबत. मग आता धोंडबाच्याजवळ दुसरं कोण होतं? हा म्हणला की बाई तुझ्यासोबत मी असं करायला लावतो, पण कोणाला सांगू नको. तो म्हणला की ठीक आहे, काही विषय नाही, मी कित्येक सोबत असं केलेलं आहे. मग त्यानं धोंडबाच्या बायकोला बोलवलं. धोंडबाची बायको आली. धोंडबाने धोंडबाच्या बायकोला म्हणलं की तुला असं असं करायचं आहे. तर ती नाही म्हणू लागली, कारण की तिला त्रास खूप जास्त होऊ लागला, असहनीय त्रास होऊ लागला. पण धोंडबा म्हणला की नाही, तुला करावंच लागणार. ती म्हणली नाही. मग धोंडबाने तिला मारलं या कामासाठी आणि तिला खाली झोपवलं आणि याने तिच्यावरती काम केलं. आता हा खूप ब्रुटल पद्धतीने हे पूर्णपणे काम झालं हे सगळं. आणि सगळं झाल्याच्या नंतर ती रात्र गेल्याच्या नंतर धोंडबाची बायको फार रागामध्ये होती. तिला हे काय पटलं नाही तिला आणि तिला त्रासही खूप जास्त होऊ लागला. बघता 8 दिवस गेले. 8 दिवस गेल्याच्या नंतर जे त्यांच्या घराची परिस्थिती आहे ती थोडी चेंज व्हायला लागली. आणि ती अशी परिस्थिती चेंज व्हायला लागली की यांनी विचारही केला नव्हता. पण या सगळ्याच्या मध्ये धोंडबाची जी वाईफ होती तिच्या अंगाची आग होऊ लागली, कारण की तिच्यासोबत असं काही केलं होतं याने. आणि हे फार ब्रुटल आणि फार विचित्र होतं. तिला फार जास्त राग येऊ लागला तिला या गोष्टीचा, म्हणजे तिचं इतकी अंगाची आणि त्यावेळेस ती वशीकरणामध्ये अजिबात नव्हती. ती एकदम खुल्ली होती. तिला सगळं काय समजत होतं. आग व्हायली आणि हा माझ्यावर जबरदस्ती करतो याच्यासोबत करण्यासाठी. तर त्या सगळ्या गोष्टी तिला समजायला लागल्या. तर त्याच्यामुळे ती फुगलेली होती. 8 दिवस झाले. 8 दिवसामध्ये जे काय व्हायचं ते झालं आणि बघता 15 दिवस होऊन गेले. तर 15 दिवसाच्या नंतर यांच्या घरामध्ये खूप काही चेंजेस झाले, जे की हे विचारही करू शकत नाही, एवढ्या मोठ्या पद्धतीने चेंजेस झाले. चेंजेस झाल्याच्या नंतर यांचं घर चांगलं दुरुस्त व्हायला लागलं. बघता 4-5 महिने झाले आणि 4-5 महिन्याच्या नंतर यांचं घर चांगल्या पद्धतीनं गावामध्ये नामांकित लोकांच्या लिस्टमध्ये आलं. आणि या 4-5 महिन्यामध्ये जे आनंद होता याचा चुलत भाऊ, त्याचं घर फार डाऊन झालं. ज्या परिस्थितीवर धोंडबा होता ज्या परिस्थितीवर धोंडबा होता त्याच परिस्थितीवर त्याचा भाऊ आनंद आला, चुलत भाऊ. आता हे बघून धोंडबाला फार आनंद होऊ लागला. पण धोंडबाच्या घरामध्ये एक प्रॉब्लेम होती आणि ती प्रॉब्लेम अशी होती की तेव्हापासून आत्तापर्यंत धोंडबाचे आणि त्याच्या बायकोचे म्हणजे संबंध झालेच. धोंडबाच्या बायकोनं धोंडबाला जवळच येऊ दिलं नाही, कारण की तिच्या डोक्यामध्ये तो एकच फॅट बसला होता की याने या गोष्टीसाठी मला त्याच्यासोबत झोपावलं लावलं. आणि ठीक आहे, झोपायला लावलं तर काही विषय नाही, पण माझी तब्येत खराब असताना, मला तिथं जखमा असताना याने असं करायला लावलं. हा जायदादीसमोर, पैशासमोर स्वतःच्या फॅमिलीला सुद्धा बघत नाही, स्वतःच्या बायकोला सुद्धा. तर ही गोष्ट तिच्या मनामध्ये फुल बसलेली होती. आणि ही गोष्ट बसल्याच्या नंतर 5-6 महिने झाले आणि 5-6 महिन्यामध्ये धोंडबासोबत तिने संबंध बनवलेला. आता तुम्ही विचार करत असाल की लग्न झालेली स्त्री 5-6 महिने बिना संबंधाची राहिली, हे कसं शक्य आहे? हे शक्य नाही. तर धोंडबाच्या बायकोचे प्रेम संबंध दुसऱ्या एका व्यक्तीसोबत झाले, जो व्यक्ती यांच्या कामावर राहायचा. आणि जो धोंडबा होता त्याचेही प्रेम संबंध बाहेर झाले, म्हणजे त्याचे प्रेम संबंध नव्हते. तो डायरेक्ट पैसे द्यायचा आणि जाऊन यायचा. आणि हे दोघं जण एकमेकाला तेवढं काय खास बोलतही नव्हते. 5-6 महिने झाले. 5-6 महिन्याच्या नंतर याला भनक लागली की आपल्या बायकोचे जे काय आहेत ते बाहेर चालू आहे. मग असं चालू असल्याच्या नंतर धोंडबा चिडल्याच्या नंतर त्याने बायकोला विचारलं, बायको नाही म्हणे. मग धोंडबा तिच्यावर नजर ठेवू लागला. एका दिवशी धोंडबाने रंगे हात बायकोला आणि त्या दुसऱ्या व्यक्तीला पकडलं, रंगे हात. तिथं धोंडबा फार चिडला. त्याने त्यालाही मारलं आणि हिलाही मारलं. आणि मारलं एवढं की खूप बेरहीम मारलं. आणि धोंडबाने त्याच्या बायकोला तिच्या माहेरी नेऊन सोडलं. माहेरी सोडल्याच्या नंतर तिच्या मनात अजून जास्त राग धोंडबाबद्दल आला. आणि राग आल्याच्या नंतर ती एवढी भयानक चिडचिड झाली की तिला बघून असं म्हणजे तुम्ही असं की तिला असं खूप राग यायला लागला. इतका भयानक की एकतर माझ्या आयुष्यामध्ये इतकं गलत केलं यानं, माझा आनंद याला बघवला गेला नाही, एकतर हाही आनंद देऊ शकत नाही आणि माझ्यासोबत असं केलं तसं केलं, फार जास्त. आणि ती माहेरात गेली. माहेरात गेल्याच्या नंतर धोंडबा एकला घरामध्ये राहिला. आता त्याच्या बायकोच्या पोटात ही गोष्ट सपातनं, त्याच्या बायकोनं ही गोष्ट जी जादूटोण्याची आहे ही गोष्ट त्या माणसाला सांगितली होती. आणि याने त्या माणसाला मारल्याच्या नंतर त्या माणसाने सरळ आनंदला जाऊन सांगितलं की बाबा तुझ्यासोबत असं झालं होतं म्हणून. आता आनंदला कळे ना की आपण काय करावं आणि काय नाही. मग आनंदचा एक मित्र होता, त्याने आनंदला सजेशन दिलं की बघ त्याने असं केलं ना तर माझा एक मित्र आहे, त्याच्यापाशी चाल, त्याच्यापाशी आपण याचा विलाज करू. आता जे आनंदचा मित्र होता त्याने आनंदला एका अशा माणसापाशी नेलं की जो प्युअर निस्वार्थी होता. जो धोंडबाला भेटलेला होता, धोंडबाचा जो मित्र होता तांत्रिक, तो पूर्णपणे स्वार्थी होता. त्याला धोंडबाच्या बायकोसोबत संबंध बनवायचे होते, त्या कारणामुळे त्यानं हे काही काम केलं.
तर जो आनंदचा सोबत होता तो एकदम चांगला आणि चांगला माणूस होता. त्याने ही सगळी काय प्रॉब्लेम त्याला सांगितली. चांगलं देवाचा करणारा होता. तो म्हणला की ठीक आहे, आपण ही जी जादू आहे ही तोडून टाकू, पण ही जादू तोडता वेळेस तुला तब्बल 10 दिवस उपाशी राहावं लागेल निव्वळ पाण्यावर, आणि असं करण्यासाठी तुला इथंच राहावं लागेल, घरी पण जायला जमणार नाही. आनंद मला ठीक आहे मी करतो. मग आनंद त्या पूजेमध्ये बसला 10 दिवसाच्या त्या निरंकार, आणि ते 10 दिवस यज्ञ चालू राहिलं त्या महाराजाचा आणि याचं. आता 10 दिवस जसं जसं यज्ञ समोर जात होतं तसं तसं याची जी घरची परिस्थिती आहे आनंदची ती दुरुस्त व्हायला लागली आणि याची परिस्थिती परत डाऊन व्हायला लागली. आता याच्या घरामध्ये फार भयानक प्रॉब्लेम यायला लागले. हा संध्याकाळी झोपला की याला आवाज येऊ लागले याच्या बायकोचे. हा उठला की याला विचित्र आकृत्या दिसत होत्या. याला काय समजत नव्हतं की काय व्हायला आणि काय नाही. याच्यासमोर आपोआप जे घरामध्ये ठेवलेले भांडे आहेत ते पडत होते. ज्या भाकरी हा खात होता त्या भाकरीमध्ये लाईव्ह आळ्या निघत होत्या. म्हणजे एखादा घास खायचा दुसरा घास खायला गेलं की त्याच्यामध्ये एखादी आळी दिसायची. जेव्हा हा टॉयलेटला जायचा त्यावेळेस टॉयलेट यायची नाही याला, पण याचं पोट एवढं गच्च व्हायचं की याला कळत नव्हतं की काय व्हायला आणि काय नाही. 2-3 दिवसामध्ये याला टॉयलेट यायची. बघता बघता 5-6 दिवस झाले. 5-6 दिवस झाल्याच्या नंतर याला समजत नव्हतं काय व्हायला आणि काय नाही. आणि याची शारीरिक तब्येत एवढी खराब झाली की हा डायरेक्ट 70 किलोवरून 40 किलोवर आला. हा गेला त्याच्या मित्रापाशी जो ज्या दुटोना करतो तिथं. त्याला म्हणतो भाई माझ्यासोबत असं व्हायले, काय करू मी? तो म्हणला की भाई आता मी काही करू शकत नाही, कारण की जो व्यक्ती ज्याचं जे काय आहे ते हे मोडण्याचा प्रयत्न करत आहे तो खूप जास्त पॉवरफुल आहे. आणि जेव्हा तो सगळं हे मोडल त्यावेळेस तू या जगामधून जाशील आणि तुझी वाईफही या जगामधून जाईल. धोंडोबाला असं सांगितलं. धोंडोबा म्हणला की मग तू काहीतरी विलाज कर. तो म्हणला की मी काही विलाज नाही करू शकत, मी फक्त एवढं करू शकतो. याचा तोड मलाही माहीत नव्हता. तो म्हणला की बाबा तुझ्या त्या महाराजापाशी चाल. तो म्हणला की महाराज असे भेटत नाहीत, अमावस्या येईपर्यंत वाट पाहावं लागती. हा म्हणलं ठीक आहे आपण अमावस्या येईपर्यंत वाट बघू. पण याचा मित्र म्हणला की तुझ्यापाशी तेवढा टाईम नाही, तुझ्यापाशी आता फक्त 5 दिवस राहिलेत. या 5 दिवसामध्ये जर तुझं काही झालं नाही तर तू या जगामधून जातो. आता धोंडोबा फार चिडला, त्याच्यावर रागावला, त्याच्यासोबत मारामारी केली. पण तो म्हणला की आता तुला जे करायचं ते कर, आता तर मी तुझी कशीच मदत करत नाही. तो निघून गेला. आता तो निघून गेल्याच्या नंतर आता धोंडोबा जे होता त्यानं पैशाच्या जोरावर त्याला एवढं मारलं की खूप भयानक मारलं. आणि मारल्याच्या नंतर आता जो धोंडोबाचा मित्र आहे तो धोंडोबाला एकच शब्द म्हणला की तू आता फक्त घरी जा. मग धोंडोबा घरी आला. घरी आल्याच्या नंतर तो परत संध्याकाळी जेवण वगैरे थोडंफार जितकं जातं तेवढं केलं आणि घरी बसला. मग झोपला. घरी झोपल्याच्या नंतर मध्यरात्री धोंडोबाला असं जाणवलं की त्याच्या शरीरावरचे कपडे कुणीतरी काढतंय. धोंडोबा डोळे उघडतो, बघतो तर समोर त्याची बायको त्याच्या शरीरावरचे कपडे काढते. आता धोंडोबाला आनंद झाला की यार माझी बायको आली आहे. तो हसायला लागला. तो तिच्या हाताला पकडून आपल्याजवळ ओढायला लागला तर त्याची बायको त्याला 1-2 झापका देते की बस म्हणून. धोंडोबा हरबळला, कारण की त्याच्या बायकोच्या शरीरामध्ये जी ताकद होती ना ती एखाद्या माणसासारखी होती, रगेल माणसासारखी. त्याच्या जोरात त्याला चापटा मारल्या होत्या. मग धोंडोबा पूर्णपणे असा कन्फ्यूज झाला, चळचळ कापू लागला. त्याच्या बायकोने धोंडोबाचे हातपाय पलंगाला बांधले आणि समोर उभी राहिली. हातामध्ये चाकू घेतला आणि त्या चाकूने स्वतःच्या शरीरावरचे पूर्ण कपडे फाडले तिनं. कपडे फाडल्याच्या नंतर ती स्वतः आपल्या शरीरासोबत खेळायला लागली धोंडोबासमोर. आता धोंडोबासमोर ती शरीरासोबत खेळायला लागली की म्हणजे विवस्त्र होऊन पूर्ण. तर धोंडोबामध्ये जे अरमान आहेत ते असे धोंडोबाचे जागृत झाले. जागृत झाल्याच्या नंतर अचानक त्याची जी बायको आहे तिच्या हातामध्ये जो चाकू आहे त्या चाकूने आपल्या पोटावर रेघोट्या काढायला लागले. त्या रेघोट्यामधून रक्त बाहेर यायला लागलं. धोंडोबा कन्फ्यूज, धोंडोबाला घाम सुटायला लागता. बघता बघता धोंडोबाच्या बायकोने जी छाती आहे ती पूर्णपणे कापून टाकली. चक्सावन दोन्हीकडच्या कापल्याच्या नंतर ती धोंडोबाजवळ आली. धोंडोबाजवळ आल्याच्या नंतर तिनं तिच्या तोंडानं जितकं होईल तेवढं धोंडोबाच्या मेन पार्टसोबत खेळली आणि अखेरकार धोंडोबाचा जो मेन पार्ट आहे तो तातानं धोंडोबाचा उपसून बाहेर काढला आणि लांब जाऊन उभी राहिली परत आणि हसू लागली. हसता हसता धोंडोबा कन्फ्यूज तडपायला आहे. त्याच्या अंगातून रक्त बाहेर आले. तो ओरडायला आहे. त्याचं ओरडणं बाहेर ऐकू जात नव्हतं कोणाला, काहीच नाही. रक्त बंबाळ पूर्ण पलंग झाला होता.
समोरासमोर त्याची बायको हसतीये, ती रक्तबंबाळ झाली आहे आणि बघता बघता त्याची बायको झपाझप 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 आपल्या शरीरावर वार करत होती. बघता बघता तिने स्वतःची मानसुद्धा कापून घेतली आणि ती खाली पडली. धोंडबाईकडे ओरडतोय. घंटा दीड घंटा तडपला आणि यानेही त्याचा जीव सोडून दिला. आता जो आनंद आहे त्याची 5 दिवसाच्या नंतर जे काय पूजा होती ती संपल्याच्या नंतर तो घरी आला. जशी पहिली परिस्थिती होती सेम त्या प्रकारची आनंदची परिस्थिती झाली आणि तो सुखी राहायला लागला. आणि बस आता स्टोरी इथंच संपली. जसं तुम्ही करसाल तसं तुम्हाला भोगावी लागेल. मी जसं तुम्हाला स्टोरी सुरू होताना सांगितलं होतं की आपले कर्म आपल्यालाच फेडावी लागतात, तसं धोंडोबाचं झालं. धोंडोबाने यशस्वी होण्यासाठी चुकीचा रस्ता चॉईस केला. त्या चुकीच्या रस्त्यावर त्याने खूप काही चुकीचे कामं केले आणि त्याचा शेवटही चुकीचाच झाला. जर तुम्हाला चांगलं सुख समृद्धी हवी असेल तर चुकीचा रस्ता चॉईस करू नका. सुखानं पैसा कमवा, आपला पैसा कमवा, आपल्या कामातून पैसा कमवा. कामाचा पैसा पचतो, बिनकामाचा पैसा पचत नाही. तर चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि हां, जर तुमच्यापाशी एखादी स्टोरी असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही सांगा की बाबा माझ्यापाशी स्टोरी आहे. मी तुम्हाला कमेंटमध्ये रिप्लाय माझा व्हॉट्सअप नंबर देईल. त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला तुमची स्टोरी शेअर करू शकता.